لقد سمع الله قول الذين قالوا إن الله فقير ونحن أغنياء سنكتب ما قالوا وقتلهم الأنبياء بغير حق ونقول ذوقوا عذاب الحريق ذلك بما قدمت أيديكم وأن الله ليس بظلام للعبيد الذين قالوا إن الله عهد إلينا ألا نؤمن لرسول حتى يأتينا بقربان تأكله النار قل قد جاءكم رسل من قبلي بالبينات وبالذي قلتم فلم قتلتموهم إن كنتم صادقين فإن كذبوك فقد كذب رسل من قبلك جاءوا بالبينات والزبر والكتاب المنير كل نفس ذائقة الموت وإنما توفون أجوركم يوم القيامة فمن زحزح عن النار وأدخل الجنة فقد فاز وما الحياة الدنيا إلا متاع الغرور لتبلون في أموالكم وأنفسكم ولتسمعن من الذين أوتوا الكتاب من قبلكم ومن الذين أشركوا أذى كثيرا وإن تصبروا وتتقوا فإن ذلك من عزم الأمور وإذ أخذ الله ميثاق الذين أوتوا الكتاب لتبيننه للناس ولا تكتمونه فنبذوه وراء ظهورهم واشتروا به ثمنا قليلا فبئس ما يشترون لا تحسبن الذين يفرحون بما أتوا ويحبون أن يحمدوا بما لم يفعلوا فلا تحسبنهم بمفازة من العذاب ولهم عذاب أليم ولله ملك السماوات والأرض والله على كل شيء قدير. ज्यांनी असं म्हटलं की अल्लाह गरजू आहे आणि आम्ही मालदार आहोत, त्यांचं हे बोलणं अल्लाहनं ऐकून घेतलं आहे आणि त्यांनी जे काही सांगितलं आम्ही ते लिहूनही घेतलं आहे आणि त्यांनी पैगंबरांची जी नाहक हत्या केली ती देखील आम्ही लिहून ठेवली आहे आणि आम्ही फरमावणार की अंगाची जळजळ करणाऱ्या अजाबचा स्वाद आता सतत चाखत रहा. हा मोबदला आहे त्या कामाचा जे तुम्ही आपल्या हातांनी पुढे पाठवलं आहे आणि अल्लाह तर आपल्या दासांवर कधीही जुलूम करीत नाही. खोटे आहेत ते जे असं म्हणतात की अल्लाहनं आमच्याकडून वायदा करून घेतला आहे की आम्ही कोणाही पैगंबरावर ईमान राखू नये जोपर्यंत तो एक कुर्बानी आमच्या समोर आणत नाही आणि आगीनं ती खाऊन टाकावी. तुम्ही सांगा की माझ्यापूर्वीही तुमच्याजवळ बहुतेक रसूल निशाण्या घेऊन आले आणि जी तुम्ही सांगितली ती निशाणही घेऊन आले होते. तुम्ही जर सच्चे होतात तर त्यांची हत्या का केली? मग जर हे तुम्हाला सच्चा मानत नाहीत तर तुमच्या पूर्वी देखील बहुतेक पैगंबरांना खोटं ठरवलं गेलं आहे जे स्पष्ट निशाण्या घेऊन आले होते आणि बोधपत्र दिव्य ग्रंथ घेऊन आले होते. प्रत्येक जीवाला मरणाचा स्वाद चाखायचा आहे आणि तुम्हाला पुरेपूर मोबदला तर कियामतीच्या दिवशीच मिळेल. मग जो आगीपासून वाचवला गेला आणि जन्नतमध्ये दाखल केला गेला तो सफल झाला आणि या जगाची जीवनसामुग्री धोका देणारी आहे. तुमची कसोटी घेतली जाईल धन आणि प्राणाद्वारे आणि तुमच्या पूर्वीच्या ग्रंथधारक लोकांचे मनाला टोचणारे बोलही तुम्हाला ऐकावे लागतील. आणि जे लोक शिर्क म्हणजे अल्लाहसह इतर कोणाची उपासना करतात ते तुम्हाला फार त्रास देतील. आणि जर तुम्ही धीर धरून अटळ राहिलात आणि अवज्ञेपासून दूर राहिलात तर हे मोठं हिमतीचं आणि साहसाचं काम होईल. अल्लाहचा ग्रंथ ज्यांच्या हवाली केला गेला होता त्यांच्याकडून जेव्हा अल्लाहनं वचन घेतलं
की माणसांसमोर याचं अवश्य बयान करीत राहाल आणि याला लपवून ठेवणार नाही, तरीही त्यांनी अल्लाहच्या ग्रंथाला पाठीमागे टाकून थोडंसं मोल घेऊन या वचनांचा सौदा केला. अरे रे, किती वाईट धंद्यात हे पडलेत. ते लोक अजाबपासून दूर आहेत असं मुळीच समजू नका. जे आपल्या करणीचा मोठेपणा दाखवतात आणि जे कर्म केलंच नाही त्याच्याबद्दलही आपली तारीफ व्हावी अशी इच्छा करतात. अजाबपासून यांची सुटका होईल अशी कल्पनाही करू नका आणि त्यांना मोठी दुःखदायक शिक्षा दिली जाईल. आकाशाची आणि जमिनीची राजसत्ता केवळ अल्लाहची आहे आणि अल्लाह सर्व काही करण्यास समर्थ आहे.